नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकसेवा मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक विमा वाटप संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विमा योजनेचे अध्यक्ष अशोकराव शर्मा आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि पीक विमा कंपन्याचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये खरीप 2025चा पीक विमा कसा वाटप होणार याचा आढावा घेण्यात आला। या आढावा बैठकीमध्ये जवळपास 2 टप्पे करण्यात आले असून पहिला टप्पा दिनांक 20 एप्रिल 2026 वार सोमवारपासून सुरू होणार असून दुसरा टप्पा दिनांक 27 एप्रिल 2026 पासून वाटप सुरू होणार आहे, अशी माहिती पीक विमा योजनेचे अध्यक्ष अशोकराव यांनी या ठिकाणी दिलेले आहे। मित्रांनो, आपण पहिल्या टप्प्यात वाटप होणारे जिल्हे पुढे पाहणारच आहोत, तसंच दुसऱ्या टप्प्यात वाटप होणारे जिल्हे आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघत राहा। मित्रांनो, खरीप 2025 करिता तब्बल 2800 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 90 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 122 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 135 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 98 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी वितरित होणार आहे। त्यानंतर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 80 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 145 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 165 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 90 कोटी रुपयाचा पीक विमा वितरित होणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 72 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 118 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 125 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 95 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 142 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 98 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी वितरित करण्यात आला आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 108 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। मित्रांनो, वरील 15 जिल्ह्यातील खरीप 2025चा पीक विमा दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी पासून ते 25 एप्रिल 2026 पर्यंत 100% तुमच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती अशोकराव शर्मा यांनी या ठिकाणी दिलेली आहे। मित्रांनो, आता आपण दुसऱ्या टप्प्यात वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत ते देखील या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 78 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 104 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 144 कोटी रुपयाचा पीक विमा वितरित होणार आहे मित्रांनो। त्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी 92 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 111 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 80 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी वितरित होणार आहे। त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 45 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित केला जाणार आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 92 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। गोंदिया जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना 65 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 35 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी वितरित होणार आहे मित्रांनो। त्यानंतर नांदेड जिल्ह्यासाठी 135 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 90 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 40 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे मित्रांनो। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 55 कोटी रुपयांचा या ठिकाणी पीक विमा वितरित केला जाणार आहे। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना 135 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 135 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित केला जाणार आहे। रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 42 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। अशा प्रकारे वरील 19
जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यात म्हणजे 20 एप्रिल ते 25 एप्रिल पर्यंत तब्बल 15 जिल्ह्यात पीक विमा वितरित होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 27 एप्रिल ते 2 मे पर्यंत तब्बल 19 जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे खरीप 2025 चा पीक विमा 2 टप्प्यात वितरित होणार असल्याची माहिती पीक विमा योजनेचे अध्यक्ष अशोकराव शर्मा यांनी ह्या ठिकाणी दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.